संततधार पडणाऱ्या पावसामुळे ठाणे घोडबंदर या ठिकाणच्या चैना या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। आज दिवसभर आणि उद्या रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे काम चालू असणार आहे। त्यामुळे वाहतूक जी आहे ही वळवण्यात आलेली आहे आणि याचा फटका जो आहे हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसलेला आहे। गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास वर्सोवा ब्रिज ते नायगावच्या बापाने ब्रिजपर्यंत अशी 15 ते 16 किलोमीटरची अशी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि धीम्या गतीने वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या कसोटीने प्रयत्न करत आहेत, परंतु ही रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आज शनिवार आणि रविवार वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई उपनगरातून पर्यटक येत असतात आणि त्याचाच फटका कुठेतरी आता वाहनधारकांना बसत आहे। मोठ्या संख्येने बाईकस्वार असतील, अवजड वाहनं असतील हे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अडकून पडलेले आहेत। त्यामुळे आता उद्या रविवारच्या दिवशी रात्री 12 वाजता या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच ही वाहतूक कोंडी सुरळीत होणार आहे। तोपर्यंत वाहनधारक मात्र तासोनतास वाहतूक कोंडीमध्येच अडकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।